सर्व मनसेचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, हे सुद्धा आपण दृश्यांच्या मार्फत पाहतोय। दरम्यान अक्षय, अमित ठाकरे कधीपर्यंत पोहोचतील याची काही माहिती आहे? तर चर्चगेट स्थानकावर राज ठाकरे पोहोचलेत आणि जवळच्याच हॉटेलमध्ये, मरीन ड्राईव्हच्या हॉटेलमध्ये ते जाणार आहेत। तिथे त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा असतील। एकंदरीतच मोर्चापूर्वी नियोजनासंदर्भात काहीशी चर्चा त्यांच्यासोबत केली जाईल। अधिकची माहिती जाणून घ्या तर सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, राज ठाकरे चर्चगेट स्थानकावर पोहोचलेत। राज ठाकरे आता काही क्षणांपूर्वी चर्चगेट स्टेशनला पोहोचले। त्यानंतर अवघ्या काही अंतरावर एक हॉटेल आहे, तिथे थांबणार आहेत। पण आता इथे मोर्चाची जी तयारी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे। 1 वाजता साधारणतः मोर्चाची वेळ देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी इथे महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षांचे झेंडे आणि फ्लेक्स लावण्यात आलेले दिसून येते। आपण जर पाहिलं तर वासुदेव बळवंत फडके जो चौक आहे या परिसरामध्ये मी आहे आणि या परिसरामध्येच सगळ्या मोर्चांचे सगळे नेते जे आहेत महाविकास आघाडीचे ते एकत्रित येतील आणि त्यानंतरनं इथून महापालिकाचा जो मेन आझाद मैदानच्या इथला परिसरातला जो चौक आहे त्या परिसरात पोहोचतील। इथे रस्ते पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यांना इथून चालत जावं लागणार आहे। महाविकास आघाडी मतदानाचा मतदार याद्यांची मुद्दा करत यापूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले होतं आणि त्यानंतरनं आज मोर्चामध्ये हे रूपांतर करत आहेत। नेत्यांची वेगवेगळी भाषणं काय होत आहेत, काय भूमिका मांडत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण तुर्तास तरी महाविकास आघाडी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक नेते हळूहळू या परिसरामध्ये येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतरनं मोर्चाला प्रारंभ होईल। निश्चित सागर, त्याची झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या चौकात तयारी आता पूर्ण झालेली आहे, कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र सागर, या मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असेल, कुणाकुणाची भाषणं होणार आहेत आणि त्यानंतर मोर्चाला कशी सुरुवात होईल? महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांची भाषणं यावेळेस होतील असं सांगण्यात येत आहे। प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर उद्धव ठाकरे यांचं एक भाषण असेल, राज ठाकरे यांचं भाषण असेल, काँग्रेस पक्षाच्या वतीने एक प्रमुख नेत्यांचं कदाचित विजय वडेट्टीवारांचं भाषण असेल आणि मनसेचे राज ठाकरे यांचं देखील भाषण असेल। भाषणामध्ये सगळे नेते काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे। एका बाजूला राज ठाकरे हे आक्रमक पवित्रा घेताना निवडणुकाच नकोत अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे इतर नेत्यांची काय भूमिका आहे। काँग्रेसचे नेते त्यामध्ये प्रामुख्याने हर्षवर्धन सपकाळ हे तुर्तास सहभागी होणार नाहीत अशी माहिती आत्ता मिळते। पण इतर विजय वडेट्टीवार असतील किंवा इतर त्यांचे प्रवक्ते जे आहेत ते देखील सहभागी होतील आणि या प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने मतदार याद्यांचा जो घोळ आहे यावरनं निवडणूक आयोगाकडे तक्रारी केलेल्या आहेत, त्याच्या विरोधात प्रेझेंटेशन यापूर्वी दाखवण्यात आलेलं आहे, आरोप करण्यात आलेले आहेत। सरकारच्या वतीने वेगवेगळे नेते सुद्धा याला प्रत्युत्तर येताना दिसून येत आहेत। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस मात्र मतदार याद्यांचा गोंधळ नव्हता का असा सूर भाजपाच्या आणि महायुतीच्या नेत्यांचा दिसून येतोय। दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये SIR लागू राज्यामध्ये का केलं जात नाही अशा स्वरूपाचा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे। असे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं होताना दिसून येत आहेत। तुर्तास तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भाषणं याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित असणार आहे। मोर्चाच्या निमित्तानं महाविकास आघाडी स्वतःची एक बाजू मांडू पाहत आहे, सरकारच्या विरोधात आक्रोश निर्माण करू पाहत आहे आणि सत्ताधारी बाकांच्या महायुतीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी हे सगळं फेक नॅरेशन तयार करत आहे। ज्याप्रमाणे लोकसभेला फेक नॅरेशन तयार केलं गेलं तशाच स्वरूपाचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच नॅरेशन तयार करत असल्याचं म्हणणं या सगळ्या नेत्यांचं म्हणून दिसून येते। निश्चित सागर, तुम्ही सोबत रहा। यानंतर अक्षय